Hello everyone. Yesterday we discussed about electric flux and Gauss law. काल आपण काय डिस्कस केला होता? इलेक्ट्रिक फ्लक्स अँड गॉस लॉ डिस्कस केलेला होता. तर आपण काय बघितलं? आपण कन्सिडर काय केलं होतं? ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची जेवढी एरिया असेल तेवढाच काय असेल? फ्लक्स फ्लो होणार है ना. म्हणजे इक्वालिटी असेल ना इलेक्ट्रिक फ्लक्समध्ये, जितकी तुमची एरिया असेल तेवढाच काय असेल? तुमचा फ्लक्स असेल. तसेच आपण गॉस लॉमध्ये सुद्धा आपण काय केला होता? गॉस लॉचे इक्वेशन डिराईव्ह केलेले होते. टुडे वी डिस्कस अबाउट the divergence of E. If we have several point charges Q1, Q2 and so on Qn of distance R1, R2, R3 and so on Rn from charge Q, then electric field of the source charge is. आपण काय कन्सिडर करतोय बघा, द डायव्हर्जन्स ऑफ ई. डायव्हर्जन्स म्हटला की आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे की डायव्हर्जन्समध्ये सिम्बॉल कसा येतो? डेल डॉट ई, उलटं ट्रँगल है ना. आपण जे ट्रँगल असतो त्याला उलटं केलं तर काय येतो? आपण त्याला काय म्हणतोय? डेल डॉट ई. डायव्हर्जन्सला आपण कशा डिनोट करतो? डेल डॉट ईनी. तर आपण काय कन्सिडर करतोय की सम चार्जेस कन्सिडर करतोय, पॉईंट चार्जेस Q1, Q2, Q3 है ना, म्हणजे कुठपर्यंत? Qnth पर्यंत, म्हणजे nth पॉवरपर्यंत. आणि जे चार्जेस आहेत तेवढे तुमचे काय आहे? डिस्टन्स आहेत है ना. ते पण कसे आपण घेतले? Rnth पॉवरपर्यंत. लेट्स सी अ डायग्राम. डायग्राममध्ये बघा आपण कोऑर्डिनेट घेतले, XYZचा कोऑर्डिनेट घेतलेला आहे. आणि बघा त्या XYZ कोऑर्डिनेटच्या पॉईंटमध्ये बघा तुम्हाला चार्जेस दिसत आहेत. Q1, Q2, Q3 है ना, पॉईंट चार्जेस दिसत आहेत. आणि त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते बघा R है ना, R1, R2, म्हणजे जे Q1 पासून ते जे तुमचा जे डिस्टन्स असेल तो R1, म्हणजे Q1 पासून जे पॉईंट चार्ज जे डिस्टन्स ट्रॅव्हल कव्हर करतोय त्याचा डिस्टन्स काय असेल? R1 असेल. Q2चा जे असेल त्याचा डिस्टन्स काय असेल? R2चा है ना. तर असे करता करता आपण सो ऑन म्हणजे Rn पर्यंत आणि चार्ज ऑफ n पर्यंत आपण काय करतोय? डिस्कस करतोय. आणि त्याचा फील्ड ऑफ पॉईंट है ना, म्हणजे तो Q1 जे चार्ज आहे तो काय होते? पर्टिक्युलर फील्ड पॉईंटपर्यंतचा तो काय होतं? डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. आणि ओव्हरऑल ऑल डिस्टन्सचा आपण काय करतोय? कॅपिटल आरने काय करतोय? डिनोट करतोय. तर या डायग्रामवरून आपल्याला इक्वेशन काय मिळेल? समेशन ऑफ n I इज इक्वल्स टू 1 QI अपॉन RI इंटू वेक्टर ऑफ RI है ना. म्हणजे बघा आपण Q ऑफ I म्हणतोय म्हणजे तुमचा काय म्हणतोय? चार्ज ऑफ दी करंट अँड त्याचा डिस्टन्स जे आहे तो म्हणजे ith पॉवरपर्यंत आहे ना. तर आपण इक्वेशन म्हणू शकतो की समेशन ऑफ NI इज इक्वल्स टू 1 QI अपॉन RI इंटू R वेक्टर ऑफ I. याला म्हणा इक्वेशन 1. is a function of position of R since separations vector I depends on location field point है ना. जसं आपण डायग्राममध्ये बघितलं होतं की जे पोझिशन वेक्टर आहे, आपण जे पोझिशन वेक्टर आहे तो कशाने डिनोट करतोय? त्या फील्ड पोझिशनची आपण कशाने डिनोट करतोय? आरनी. आणि सेपरेशन वेक्टर जे त्याचा सेपरेटेड आपण जे डिस्टन्स बघतोय तो कशाने डिनोट करतोय? वेक्टर ऑफ RI. आणि तो कशावर डिपेंड आहे? लोकेशन फील्ड पॉईंटवरती. बट इफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन इज कंटिन्युअस ओव्हर सम रिजन देन सम बिकम इंटिग्रल. ओके, आता इंटिग्रल आपल्याला इंटिग्रल कशाला करायचं आहे? जे चार्ज डिस्ट्रीब्यूट होतोय कंटिन्युअसली. तर इक्वेशन काय होईल? E ऑफ R इज इक्वल्स टू magnitude of 1 upon 4 pi epsilon 0 integrated 1 upon r square into vector of r into dq. And if charge fills of volume as shown in figure with charge per unit volume rho. वॉल्यूम आपण जे चार्ज पर युनिट वॉल्यूम आहे त्याला आपण कशाने डिनोट करतोय? रोनी. देन dq इज इक्वल्स टू रो dτ where dτ is an element of volume. बघा रो काय आहे? चार्ज पर युनिट वॉल्यूम है ना. तर आपण काय म्हणतोय की जे तुमचा चार्ज आहे म्हणजे चेंज इन चार्ज, म्हणजे आपण काय करतोय जे चार्ज आहे, बरेचसे चार्ज आहेत ना तुमच्याकडे, तर आपण चार्ज पर युनिट वॉल्यूममध्ये आपण काय म्हणतोय की dq इज इक्वल्स टू रो dτ where dτ is an element of volume.
if of r is equals to 1 upon 4 pi epsilon 0 integration rho r vector upon r square into r vector of dito है ना. आपल्याला जे इक्वेशन मिळालेला होता, इक्वेशन आपल्याला काय मिळालेला होता, पोझिशन वेक्टरचा 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटिग्रेटेड ऑफ 1 अपॉन आर स्क्वेअर इंटू आर डी क्यूब है ना. फक्त आता आपण काय करतोय, या इक्वेशनमध्ये जे हा इक्वेशन होता तर त्या इक्वेशनला आपण कशामध्ये पुट केलं आहे, फक्त चार्ज डेन्सिटी है ना, वॉल्यूम चार्ज पर युनिट वॉल्यूम हे आपण कशा नोट करतोय, रोनी. तर सेम इक्वेशन है ना, आपण म्हणू शकतो ई ऑफ आर इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटिग्रेटेड रो आर वेक्टर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर वेक्टर ऑफ डिटो, याला म्हणा इक्वेशन 2. नाव टेकिंग डायव्हर्जन्स ऑफ ई. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या इक्वेशनला डायव्हर्जन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला माहीत आहे डायव्हर्जन्स जर घ्यायचा असेल तर डायव्हर्जन्ससाठी आपण काय डिनोट करतो, डेल डॉट ई है ना, वी हॅव. तर त्या इक्वेशनमध्ये मग काय करायचं, आपल्याला जे इक्वेशन 2 भेटलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्जन्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर जिथे ई ऑफ आर होतं तिथे आता आपल्याला काय करायचं आहे, डायव्हर्जन्समध्ये पुट करायचं आहे. तर आपण म्हणू शकतो डेल डॉट ई इज इक्वल्स टू त्याचा मॅग्नेट्यूड 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटिग्रेशन ऑफ डेल डॉट काय व्हॅल्यू होती, तुमची व्हॅल्यू होती ना आर वेक्टर अपॉन आर स्क्वेअर, तर टाका त्याच्यामध्ये पुट करा. तर आपण म्हणू शकतो इंटिग्रेटेड डेल डॉट आर वेक्टर अपॉन आर स्क्वेअर इंटू रो आर डॅश डिटो डॅश, याला म्हणा इक्वेशन 3, वेयर आर इज इक्वल्स टू आर मायनस आर डॅश. आर इज इक्वल्स टू काय आहे, आर मायनस आर डॅश. नाव डेल डॉट आर वेक्टर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पाय डेल्टा क्यू ऑफ आर. आता काय म्हणतोय आपण, आपल्याला इक्वेशन काय मिळालेला होता बघा, डेल डॉट आर वेक्टर ऑफ आर स्क्वेअर. मग आता आर वेक्टर ऑफ आर स्क्वेअर हे काय म्हणतोय आपण, 4 पाय डेल्टा क्यूब आर. दस डेल्टा ऑफ ई इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन इंटिग्रेटेड. मग आता आपण काय लिहिणार, आपल्याला आर वेक्टर ऑफ आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळालेली होती, 4 पाय डेल्टा क्यू, आणि आर काय आहे इंटू आर. मग आर इज इक्वल्स टू काय होतं, आर मायनस आर डॅश आहे ना, आपण लिहिलेलं आहे ना, वेअर आर इज इक्वल्स टू आर मायनस आर डॅश. तर आपण लिहू शकतो ना डेल्टा ऑफ ई इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटिग्रेशन ऑफ 4 पाय डेल्टा क्यूब आरची व्हॅल्यू आर इज इक्वल्स टू आर मायनस आर डॅश. आपण लिहू शकतो इन ब्रॅकेट आर मायनस आर डॅश डिटो है ना, म्हणजे ती आपण व्हॅल्यू पुट करून दिली. देअरफॉर डेल्टा ऑफ ई इज इक्वल्स टू 1 अपॉन ॲप्सिलॉन 0 इंटू रो आर इंटू आर, याला म्हणा इक्वेशन 4. आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे आपण काय म्हणतोय की इंटिग्रेशन ऑफ 4 पाय डेल्टा क्यूब आर मायनस आर डॅश डिटो. ओके, तर ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे ही काय आहे, परमिटिव्हिटी आहे. कशाची, त्या फील्डची, फील्ड पॉईंटची है ना, ती कशी आहे, फ्री स्पेस आहे. आपण म्हणू शकतो ना डेल्टा ऑफ ई इज इक्वल्स टू 4 पाय 1 अपॉन ॲप्सिलॉन 0. इथे बघा इक्वेशनमध्ये पण 4 पाय गेट कॅन्सल. तर आपण म्हणू शकतो ना 1 अपॉन ॲप्सिलॉन 0 रो इंटू आर, काय मिळतं आपल्याला, रो इंटू आर, याला म्हणा इक्वेशन 4. दिस गॉस लॉ इन डिफरन्शिएट फॉर्म. हे कोणता फॉर्म आहे गॉस लॉचा, डिफरन्शिएट फॉर्म. तर डेल डॉट वेक्टर ऑफ ई इज इक्वल्स टू रो अपॉन ॲप्सिलॉन 0 इंटिग्रेटिंग इक्वेशन 4 ओव्हर वॉल्यूम व्ही अँड अप्लाइंग डायव्हर्जन्स थेरम. आता इंटिग्रेशन काय करायचं आहे, कुठे इंटिग्रेशन अप्लाइड करायचं आहे, इक्वेशन 4ला, आणि त्याला इंटिग्रेटिंग कशाने डिनोट करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ई. तर आपण म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ व्हॉल्यूम डायव्हर्जन्स आपण कशाने डिनोट करतो, डेल डॉट ई नी. डेल डॉट ई इंटू डिटो डॅश इज इक्वल्स टू
इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस E इंटू ds इज इक्वल्स टू 1/epsilon 0. डिफरन्शिएट करायचं आहे ना गॉस लॉ मध्ये, तर हे आपण काय करतोय डिफरन्शिएट करतोय, कारण की डेल डॉट ई डी टो डॅश इज इक्वल्स टू काय आहे ते इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस E इंटू ds. कशाची इंटू ds मग इज इक्वल्स टू काय 1/epsilon 0. आपण म्हणू शकतो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ रो इंटू डी टो इज इक्वल्स टू मग काय मिळालेलं आहे आपल्याला 1/epsilon 0 इंटू क्यू. कशाची मिळालेली आहे टोटल चार्ज है ना, टोटल चार्ज ऑफ दी क्लोज सरफेस. आपण हा इक्वेशन म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ रो इंटू डी टो इज इक्वल्स टू 1/epsilon 0 इंटू कॅपिटल क्यू.